आरक्षणासोबत निघालेला महापौर हा सर्वसाधारण फुलावर्गातून आहे. कुणाची चुरस असेल काय नेमकं वाटतं? चुरस अशी आमच्यात नाही मिळत. आमचे सगळे सिनियर आम्ही एकत्र बसू, नगरसेवकांना विश्वासात घेऊ आणि त्याप्रमाणे एकापेक्षा एक असे दिग्गज आमच्यातून निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे कोणाला कुठे बसवायचं त्या हिशोबाने आम्ही नक्की विचार करू. आपण काय सांगा की मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची झालेल्या सर्वसाधारण गटामध्ये अक्षर घेतलेला मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण त्यामध्ये काय? माझं म्हणणं एवढंच आहे का असा नियम कुठेही नव्हता. काय 3 पाहिजेत कमीत कमी SC ST किंवा त्या प्रवर्गातले. मग एक आहे त्याला पण अन्याय होतो ना शेवटी. म्हणजे तुम्ही 3चा नियम केला तर याचा अर्थ हा होतो का तिकडे ST समाजाला कधी न्यायच नाही मिळणार. ते चुकीचं आहे. ही जी आरक्षण सोडत झालेली आहे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? पारदर्शक नाही म्हणजे हे चुकीचं, नियमच चुकीचे केल्यात ना. मग पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे. एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे. आम्ही तर अपेक्षित होतो ST पडेल म्हणून आम्ही ST महिला म्हणून आम्ही जनरल जागेवर एका चांगल्या काम करणाऱ्या रंजना थालेकर आदिवासी स्त्रीला दिलेला आम्ही. जनरल मध्ये सुद्धा, कारण आपल्याकडे नेहमी सोशल फॉर्म्युला वापरला जातो. नाही जनरल मध्ये कसं आहे, तिला आम्ही आदिवासी समाजाचं रिझर्वेशन पडलेलं तर तिला डोळ्यासमोर ठेवूनच दिलेलं. आता जनरल जागा आहे, कदाचित पुढच्या वेळी ST पडेल, आणखीन कोणतं पडेल. तर आता आमच्याकडे जनरल पण दिग्गज आहेत ना. आमचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत, प्रवीण शेट्टी जे महापौर होते, बरोबर आहे, बेटा भोईर सारखा माणूस आहे, शेखर धुरी आज 40-50 वर्षाचा अनुभव असलेला, अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून नगरसेवकापासून सगळी कामं केलेली. आता तो आहे, लॉरेल डायस आहे, अनुभवी माणसाचा. आमच्या इकडे अफीफ शेख सारखा, ज्याला यंगेस्ट स्टँडिंगचा चेअरमन केलेला आम्ही. हे सगळेच आहेत ना. म्हणजे रेस मध्ये भरपूर लोक आहेत. याच्यातला योग्य माणूस सिनियर मंडळींना घेऊन बसू आम्ही, ज्यांनी पक्षाकरता आजपर्यंत काम केलं, अशा सगळ्यांना घेऊन बसू आणि योग्य तो मार्ग काढू. योग्य त्या उमेदवाराला न्याय देऊ. आपण निश्चितच या निवडणुकीमध्ये जवळपास 29 महापालिकेमध्ये जे एक वातावरण निर्माण झालं होतं त्यामध्ये वसई विरारचा गड राखण्यामध्ये आपण अतिशय यशस्वी राहिलेलो आहात. कार्यकर्ता जिंदाबाद हा गड कार्यकर्त्यांनी राखला. कार्यकर्त्यांनी जे जीवापाड मेहनत केली, नमस्कार त्यांच्या मेहनतीला. कोणतीही अपेक्षा न ठेवता रजा काढून सगळ्यांना निवडून आणलं ते कार्यकर्त्यांनी. त्या आरक्षण सोडतीवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं वाटतंय का? नाही दबावच नाही, नियम चुकीचे आहेत. मी एवढंच बोलला. दबावाचं कसं काय असू शकेल? शेवटी लोकांच्या समोर चिठ्या पडल्या असतील. म्हणजे एक्झॅक्टली आम्ही तर गेलो नव्हतो. नियमात बदल केला नाही, नियमात बदल केला हे चुकीचं आहे. पण जे तुमच्याकडचे होते आता भाजपमधून जे निवडून आलेले आहेत त्यांना काय संदेश असेल? काय नाही, शुभेच्छा.